वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. आता मी जस्ट चहा घेतो आहे, चहा आणि शंकरपाळे. आणि त्यानंतर आम्हाला खूप काही काम आहे. ते काम मी तुम्हाला दाखवतो. काम असं आहे, हां, घरं झाडायचे, पुसायचं. त्यानंतर ना हे आविष्काराने सगळं देवघर बाहेर काढलंय. ते देव पुसायचेत, आवरायचेत, सगळं देवघर आवरायचं आहे. त्यानंतर ना हा जो रूमचा हाल झाला आता, हे पुन्हा सगळं आवरायचं आहे. तर आजचा दिवस बऱ्यापैकी ठीक आहे. सांगितल्याप्रमाणे आता मी देव पुसतोय आणि आविष्कार देवघर आवरतोय. आमच्या कामाला फायनली सुरुवात झाली आहे. गाईड याला सांगा बरं, देव सांगावं नाही लागत, माणसाने स्वतःहून केलं पाहिजे. अरे मी फक्त हे करतोय, शूट करतोय. गाईज आविष्कारचं असं म्हणणं आहे की देव पुसताना तरी शूट करू नको, आणि असं केलं पण जात नाही. जे काही मला माहिती नाही आहे म्हणून मग आता मी केलं आहे, आणि उद्याच्या व्लॉगमध्ये मी अपलोड पण करेलच. हां, गाईज आविष्कार बोलतोय की नित्य नियमाने देवपूजा करत जा. जगात तुमचं कोणी असो नसो, जगात तुमचं कोणी असो नसो, देव तुम्हाला नेहमीच साथीदार असेल. देव तुम्हाला नेहमी साथीदार असेल. कुठल्या ना कुठल्या रूपाने भेटत जाईल. कुठल्या ना कुठल्या रूपाने भेटत जाईल. तर मग असं आहे, बिलीव्ह इन गॉड गाईज. देर इज ऑलवेज अ डिवाइन एनर्जी. दुसऱ्याला दोष देऊ नका गाईच. दुसऱ्याला कर्माला दोष द्या गाईच, नशिबाला. तर लाईफ लेसन स्पिरिच्युअल होत असलं गाईच तर स्किप करा. पुढं फॉरवर्ड करून बघा. फायनली देवघर आवरलंय, बघू शकता तुम्ही. पण हा बाकीचा सगळा पसारा अजून आवरायचा राहिलाय. आता मी आवरतोय मधली रूम इकडे. हा तसाच माझ्या घराचा मिनी हाऊस टूर पण आहे. गाईज आमचा वीकेंड आहे, पण जेवढं कंपनीत काम करावं लागत नाही तेवढंच काम करावं लागतं आहे. फुल आज आम्ही कामवाले झालोत, नोकर लिटरली. शेट इकडे आराम करत आहे, कारण शेटची बारी अजून यायची रूम पुसायची. आवरलं आहे, जस्ट आयुष्य आता फरशी पुसून घेतो, म्हणजे वी आर डन. एकदा रूम आवरली की तुम्हाला सगळे रूम टूर देतो. ही तुळस पण आमची सुकून गेली आहे सगळी. आज सगळे रूम आवरतो, तर मग तुळस पण मोकळी करायची आहे आणि नवीन तुळस आणायची आहे मला आज बाहेरून. तर चला हे पण करून घेऊ. आविष्कार करतो ड्रॉइंग आता, आणि ही त्याची सध्याची ड्रॉइंग आहे. आता तुझ्या अगोदरचे ड्रॉइंग्स कुठे आहे? एखादा दाखव. हे त्याने स्टार्ट केलं होतं गाईज, तुम्ही बघू शकता. ते छान ड्रॉइंग केलं त्याने, आणि हा त्याचा क्रिएटर आहे, आर्टिस्ट. क्विक प्लॅन बनला आहे. मी निघालो आहे आता कसबा गणपतीला, आणि आयुष मला बोलतो आहे की एक सरप्राईज टेम्पल दाखवतो, त्रिशूंड गणपती म्हणून, जिथे मी आजपर्यंत गेलो नाही आहे. तर मग चला एक चक्कर मारून येऊया. कसबा गणपतीवरनं वापस आलो आहे, आणि 450 वर्षानंतरनं कसबा गणपतीच्या मूर्तीचा शेंदूर निघाला आहे. त्यामुळे ती मूर्ती एकदम छान दिसते. कसबा गणपतीच्या तिथं काही शूट करता आला नाही, कारण मंदिराच्या आत शूट करायला परमिशन नव्हते. कसबा गणपतीबरोबरच आम्ही सोमवार पेठेतील त्रिशूंड गणपती आणि मंगळवार पेठेतील नागेश्वर मंदिराला पण भेट दिली. आणि येता येता आयुषचं जे डिग्रीचं कॉलेज होतं AISSMS, त्याला पण भेट दिली होती. तर मग असा हा जो प्लॅन होता तो एक्झिक्यूट केला. त्यानंतरनं जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, रूम आवरल्यानंतर एक होम टूर देतो. तर हा आहे आमचा हॉल, जिथं आम्ही 70% ऑफ टाईम स्पेंड करतो. त्यानंतरनं हे आमचं देवघर. यानंतरनं दाखवतो मी तुम्हाला बेडरूम. तर ही आहे आमची बेडरूम. त्यानंतरनं टॉयलेट, बाथरूम,
आणि आता मी दाखवतो किचन. आणि हे आहे किचन. गाईज रात्रीचे 11 वाजलेत आणि डिनर वगैरे पण झालं आहे. तर याच नोटवरती हा व्लॉग इथेच एंड करूयात. भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये.